सुमारे 150 वर्ष पारतंत्र्यात असणारा आपला देश स्वतंत्र झाला. पण मित्रांनो, हे स्वातंत्र्य आपल्याला सहजासहजी मिळाले नाही. प्रत्येक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. आओ झुककर सलाम करें उनको जिनके आओ झुककर सलाम करें उनको जिनके हिस्से में मुकाम आता है. आओ झुक के सलाम करें उनको जिनके हिस्से में मुकाम आता है. खुशनसीब होता है वो कौन जो देश के काम आता है, जो देश के काम आता है. मित्रांनो, देश सेवा हेच एकमेव स्वप्न डोळ्यासमोर ठेवून भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्यासारखे महान देशभक्त हसत हसत फाशीवर गेले. महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, पिता सावरकर, नेताजी चंद्रशेखर आझाद, मंगल पांडे, झाशीची राणी अशा अनेक महामानवांनी आपले संपूर्ण आयुष्य स्वातंत्र्यासाठी पणास लावले. अशा स्वातंत्र्य यांच्यासारख्या महान क्रांतिकारकांच्या त्यागातून व बलिदानातून आपल्याला स्वातंत्र्य प्राप्त झाले. म्हणूनच आजचा दिवस हा खूपच गौरवशाली आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी रणशिंग फुंकताना या स्वातंत्र्य सैनिकांनी आपली जात धर्म पाहिला नाही. अनेक जाती धर्माच्या लोकांनी एकत्रित येऊन सुमारे 150 वर्ष इंग्रजाच्या गुलामगिरीत भरभरून निघालेल्या भारत मातेला स्वातंत्र्य मिळवून दिले. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जाता जाता एवढंच बोलते, जाता जाता एवढंच बोलते. अनेकता में एकता ही इस देश की शान है, अनेकता में एकता ही इस देश की शान है. इसलिए सारे